नमस्कार, सिटी न्यूजच्या बुलेटिन मध्ये प्रेक्षकांचं मनपूर्वक स्वागत आहे। आज दिनांक 28 जून 2026 रविवार। बातमीपत्राची सुरुवात करूया सुविचार मालेने। आरसा कधीच खोटं बोलत नाही, कारण त्याला स्वतःचे सौंदर्य किंवा कुरूपता लपवण्याची गरज नसते। आजचा सुविचार आपण बघितलात। आता बघूया आजच्या ठळक बातम्या। ठळक बातम्या बघितलात। आता घेऊया एक छोटासा ब्रेक। शादी और ब्याह की शुरुआत आराधना साड़ी के साथ। आराधना होलसेल शॉपिंग मॉल L2 बीजलँड कॉम्प्लेक्स, नांदगाव पेठ, अमरावती, जवाहर रोड, अमरावती। ब्रेक नंतर बघूया सविस्तर बातम्या। सुरुवातीला एक नजर टाकूया शहरातील गुन्हेगारी क्षेत्रातील घडामोडींवर। अमरावतीत वाहन चोरांचा बंदोबस्त करण्यात सिटी कोतवाली पोलिसांनी मोठे यश मिळवले आहे। बस डेपो परिसरातून चोरीला गेलेली मोटरसायकल अवघ्या काही दिवसात शोधून काढत पोलिसांनी एका सराईत चोरट्याला जेरबंद केले आहे। विशेष म्हणजे आरोपीकडून अमरावतीसह शेगाव मधून चोरी केलेल्या 2 मोटरसायकली जप्त करण्यात आल्या आहेत। पाहूया हा संपूर्ण अहवाल। अमरावतीच्या बस डेपो परिसरातून 25 जून रोजी स्प्लेंडर प्लस मोटरसायकल चोरीला गेल्याची तक्रार सिटी कोतवाली पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आली होती। फिर्यादी प्रकाश तिडके यांनी मोटरसायकल पार्क करून परतवाड्याला गेल्यानंतर परत येताच वाहन गायब असल्याचे निदर्शनास आले। यानंतर सिटी कोतवाली पोलिसांनी तांत्रिक आणि गुप्त माहितीच्या आधारे तपासाची चक्रे फिरवली। तपास दरम्यान आकाश संदीपराव सुकळकर या 33 वर्षीय आरोपीचा शोध लागला। पोलिसांनी त्याला ताब्यात घेत चौकशी केली असता मोटरसायकल चोरीचा गुन्हा उघडकीस आला। आरोपीकडून अमरावतीतून चोरी गेलेली स्प्लेंडर प्लस आणि शेगाव येथून चोरी केलेली हिरो HF डिलक्स अशा 2 मोटरसायकली जप्त करण्यात आल्या। जप्त मुद्देमालाची एकूण किंमत सुमारे 40,000 रुपये असल्याचे पोलिसांनी सांगितले। ही कारवाई पोलीस आयुक्त राकेश ओला, पोलीस उपायुक्त श्याम धुगे आणि सहाय्यक पोलीस आयुक्त संजय खताळे यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक रोशन सिरसाट यांच्या नेतृत्वात करण्यात आली। बस डेपो सारख्या गर्दीच्या ठिकाणी वाहन चोरी करणारा आरोपी पोलिसांच्या जाळ्यात अडकला असून 2 चोरीच्या दुचाकीही जप्त करण्यात आल्या आहेत। सिटी कोतवाली पोलिसांच्या या कारवाईमुळे वाहन चोरांमध्ये मोठी खळबळ उडाली आहे। सिटी न्यूजच्या बातमीचा दणका। अमरावतीतील अग्निशमन आणि आपत्ती व्यवस्थापन विभागाच्या सज्जतेवर सिटी न्यूजने उपस्थित केलेल्या प्रश्नांची महानगरपालिका प्रशासनाने गंभीर दखल घेतली आहे। आज सकाळी नेमक्या 8 वाजता महानगरपालिका आयुक्त वर्षा लढ्ढा यांनी कोणतीही पूर्वसूचना न देता अग्निशमन आणि आपत्ती व्यवस्थापन केंद्रावर धडक दिली। यावेळी उपकरणांची तपासणी, कर्मचाऱ्यांची उपस्थिती आणि विभागाची एकूण कार्यक्षमता याची कसून पाहणी करण्यात आली। निष्काळजी कर्मचाऱ्यांवर तात्काळ कारवाईचे आदेशही देण्यात आले। सिटी न्यूजने अग्निशमन विभागाच्या सज्जतेबाबत वृत्त प्रसिद्ध केल्यानंतर महानगरपालिका प्रशासन ऍक्शन मोडमध्ये आल्याचे चित्र पाहायला मिळत आहे। आज सकाळी 8 वाजता आयुक्त वर्षा लढ्ढा यांनी अचानक अग्निशमन आणि आपत्ती व्यवस्थापन केंद्राला भेट देत संपूर्ण विभागाची पाहणी केली। यावेळी अग्निशमन दलाकडे उपलब्ध असलेली वाहने, आपत्कालीन उपकरणे, साहित्य आणि यंत्रसामग्रीची बारकाईने तपासणी करण्यात आली। कोणते साहित्य कार्यरत आहे, कोणते बंद आहे आणि दुरुस्तीची स्थिती काय आहे याची माहिती संबंधित अधिकाऱ्यांकडून घेण्यात आली। विविध उपकरणांचे प्रत्यक्ष प्रात्यक्षिक करून त्यांच्या कार्यक्षमतेचीही चाचणी घेण्यात आली। पाहणी दरम्यान हजेरी नोंदवहीची तपासणी करताना एक कर्मचारी वारंवार गैरहजर असल्याचे निदर्शनास आले। या प्रकारची गंभीर दखल घेत संबंधित कर्मचाऱ्यांवर तातडीने शिस्तभंगाची कारवाई करण्याचे आदेश आयुक्तांनी दिले।
पावसाळ्याच्या काळात कोणत्याही कर्मचाऱ्याला विनाकारण रजा देऊ नये, तसेच आपत्ती व्यवस्थापन यंत्रणा 24 तास सज्ज ठेवावी, अशा स्पष्ट सूचनांनी त्यांनी अधिकाऱ्यांना दिल्या. यावेळी कर्मचाऱ्यांच्या अडचणी जाणून घेत आवश्यक साहित्य आणि आधुनिक उपकरणे तातडीने उपलब्ध करून देण्याचे निर्देशही देण्यात आले. नागरिकांच्या सुरक्षेच्या बाबतीत कोणतीही तडजोड केली जाणार नसल्याचा पुनरुच्चार आयुक्त वर्षा लढ्ढा यांनी यावेळी केला. किती टीम आहे आपल्याकडे? 3 शिफ्टमध्ये काम करतो. 3 शिफ्टमध्ये किती लोक आहेत? 7-7 फायरमन आहेत, 4-5 असे ड्रायव्हर आहेत. आणि हे आपल्या मेनला आणि बाकीच्या ठिकाणी 2-3 फायरमन. बाकी झोनला आहे का? ते 4 झोन. राजनगर, वालकर, प्रशांतनगर आणि बडनेरा. आपत्तीमधलं तुमचं स्पेशल कुठलं मटेरियल आहे तुमच्याकडे की जे आपण कधीतरी यूज करतो आपत्ती आल्यावर? ही सगळी यूज ट्रायल येऊन आलेली आहे का? हो. कधी घेतली ट्रायल जेव्हा कधी कॉल आला तेव्हा आपण सतर्क होतो. ट्रायल म्हणजे नवीन मशीन कधी आहे, तिचा कधीतरी उपयोग होतो, अशा सगळ्या वस्तूंची तुमची ट्रायल झालेली आहे का? प्रशिक्षण घेतलंय का? नाही. त्याच्यासाठी मी विचारते. आपण व्यवस्थापन कक्षामधल्या बोटिंग असतील तुमच्या, त्या कुठे ठेवल्या? फ्लोटिंग बोट असतील ना, मग त्या तुम्ही हे बघितलं का? ट्रायल बघितलं का? त्यात पाणी जाते का, लिकेज आहे का, काय आहे? आपली ट्रायल झाली आहे ट्रायल झाली आहे, मग ती झाली बोटिंगची. बाकीची तुमची ऑक्सिजनची वगैरे त्याची पण झाली ट्रायल. सिटी न्यूजने उपस्थित केलेल्या प्रश्नानंतर महानगरपालिका प्रशासनाने तात्काळ ऍक्शन घेतल्याचे या धडक पाहणीतून स्पष्ट झाले आहे. आता या आदेशांची प्रत्यक्ष अंमलबजावणी कितपत होते आणि अग्निशमन विभाग अधिक सक्षम होतो का, याकडे अमरावतीकरांचे लक्ष लागले आहे. अमरावतीकरांनी आज पुन्हा एकदा आरोग्याबाबतची आपली जागरूकता दाखवून दिली आहे. भारताचा पोलिओ मुक्त दर्जा कायम राखण्यासाठी राबवण्यात आलेल्या राष्ट्रीय पल्स पोलिओ लसीकरण मोहिमेला अमरावती शहरात उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. शहरातील विविध पोलिओ केंद्रावर सकाळपासूनच पालकांनी आपल्या चिमुकल्यांसह पोलिओ प्रतिबंधक लसीचे 2 थेंब पाजण्यासाठी गर्दी केली. महापौर, आमदार, माजी पालकमंत्री आणि मनपा आयुक्तांच्या उपस्थित मोहिमेचा शुभारंभ करण्यात आला. भारताचा पोलिओ मुक्त दर्जा कायम राखण्यासाठी केंद्र शासनाच्या राष्ट्रीय लसीकरण दिनानिमित्त अमरावती महानगरपालिका क्षेत्रात राष्ट्रीय पल्स पोलिओ लसीकरण मोहीम मोठ्या उत्साहात राबवण्यात आली. शहरातील सर्व शहरी आरोग्य केंद्रे, पोलिओ बूथ, बस स्थानके, रेल्वे स्थानक आणि सार्वजनिक ठिकाणी विशेष लसीकरण व्यवस्था करण्यात आली होती. 0 ते 5 वर्षे वयोगटातील प्रत्येक बालकापर्यंत पोलिओ प्रतिबंधक लसीचे 2 थेंब पोहोचविण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले होते. मोहिमेचा शुभारंभ महापौर श्रीचंद तेजवानी, आमदार सुलभाताई खोडके, माजी पालकमंत्री यशोमती ठाकूर, मनपा आयुक्त वर्षा लढ्ढा आणि अन्य मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी मान्यवरांनी विविध केंद्रांना भेट देत पालकांशी संवाद साधला आणि लसीकरणाचे महत्त्व पटवून दिले. फक्त बूथपुरतीच मोहीम मर्यादित न ठेवता महानगरपालिकेने विशेष भ्रमणशील पथकेही तैनात केली होती. स्थलांतरित कुटुंबे, बांधकाम मजूर, वीट भट्ट्या, झोपडपट्ट्या तसेच भटक्या विमुक्त समाजातील बालकांपर्यंत लस पोहोचवण्यासाठी घरोघरी जाऊन लसीकरण करण्यात आले. आरोग्य विभागाच्या माहितीनुसार भारताला 2014 मध्ये पोलिओमुक्त देशाचा दर्जा मिळाला असला तरी जगातील काही देशांमध्ये अजूनही पोलिओ विषाणूचे अस्तित्व आहे. त्यामुळे प्रत्येक बालकाला पोलिओचे 2 थेंब देणे अत्यंत आवश्यक असल्याचे आरोग्य तज्ज्ञांनी सांगितले.
या मोहिमेसाठी वैद्यकीय अधिकारी, परिचारिका, आशा स्वयंसेविका, अंगणवाडी सेविका आणि विविध भागातील कर्मचाऱ्यांनी मोठ्या प्रमाणात सहभाग घेतला. शहरातील सर्व केंद्रांवर आवश्यक मनुष्यबळ आणि औषध साठा उपलब्ध करून देण्यात आला होता. महापौर श्रीचंद तेजवानी, आमदार सुलभाताई खोडके आणि मनपा आयुक्त वर्षा लड्ढा यांनी प्रत्येक पालकाने आपल्या 0 ते 5 वर्षे वयोगटातील बालकाला पोलिओ प्रतिबंधक लसीचे 2 थेंब अवश्य पाजावेत असे आवाहन केले. आज 28 जून 2026 रोजी पूर्ण महाराष्ट्रात राष्ट्रीय लसीकरण मोहीम राबविल्या जात आहे. तर त्या मोहीमअंतर्गत शहरी आरोग्य केंद्र भाजी बाजार येथील एकूण 34 बूथ कार्यरत आहे आणि त्या बूथवर 0 ते 5 वर्ष वयोगटातील प्रत्येक बालकाला सर्व टीम्स सातत्याने कार्य करून पोलिओ पाजत आहे. तर आज दुपारी 12 वाजेपर्यंतचा 34 बूथवरचा अहवाल 2012 लाभार्थ्यांना आतापर्यंत पोलिओ पाजलेला आहे. थँक्यू. पोलिओ मुक्त भारताचा मान कायम राखण्यासाठी प्रत्येक बालकापर्यंत लसीकरण पोहोचणे अत्यंत आवश्यक आहे. अमरावतीत नागरिकांनी दिलेल्या उत्स्फूर्त प्रतिसादामुळे ही मोहीम यशस्वी ठरताना दिसत आहे. एकही बालक लसीकरणापासून वंचित राहू नये हा संदेश देत मनपा प्रशासनाने व्यापक जनजागृती मोहीमही राबवली आहे. नमस्कार, आपण पाहत आहात सिटी न्यूज. मान्सूनच्या पहिल्याच दमदार पावसाने अंजनगाव सुरजी नगर परिषद प्रशासनाच्या तयारीची पोलखोल केली आहे. शहरातील प्रभाग क्रमांक 10 आणि 13 मध्ये पावसाच्या पाण्याने अक्षरशः कहर केला असून अनेक घरांमध्ये पाणी शिरल्याने नागरिकांचे मोठे हाल झाले आहेत. 3 तासांच्या मुसळधार पावसानंतर रस्ते नदीसारखे वाहू लागले. नाल्या तुंबल्या आणि सांडपाण्यासह पावसाचे पाणी थेट घरांमध्ये घुसले. नागरिकांना स्वतःच्या घरासमोरील पाणी काढण्याची वेळ आली आहे. नगर परिषद प्रशासन आणि संबंधित नगरसेवकांच्या दुर्लक्षामुळे ही परिस्थिती निर्माण झाल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे. पाहूया हा विशेष अहवाल. अंजनगाव सुरजी शहरातील प्रभाग क्रमांक 10 आणि 13 मध्ये आजच्या पावसाने गंभीर परिस्थिती निर्माण केली. सलग 3 तास झालेल्या मुसळधार पावसानंतर संपूर्ण परिसर जलमय झाला आहे. रस्त्यांवर गुडघ्यावर पाणी साचल्यामुळे नागरिकांना घराबाहेर पडणेही कठीण झाले असून अनेक भागांमध्ये रस्त्याचे रूपांतर अक्षरशः छोट्या नदीत झाले आहे. निचल्या भागातील 50हून अधिक घरांमध्ये पाणी शिरल्याने नागरिकांचे मोठे नुकसान झाले आहे. घरातील साहित्य, अन्नधान्य आणि दैनंदिन वापरांच्या वस्तूंनाही फटका बसला आहे. स्थानिक नागरिकांच्या म्हणण्यानुसार पावसाळ्यापूर्वी नाल्यांची योग्य प्रकारे साफसफाई करण्यात आली नसून त्यामुळे पावसाचे पाणी आणि सांडपाणी नाल्यांमधून बाहेर येत थेट रस्ते आणि घरांमध्ये शिरले आहे. हमने इस बस्ती के अंदर वैसे भी 2012 से कंप्लेंट दी है, मगर अभी तक के इस बस्ती में ना नाले बने ना रोड बने. इधर बस्तियों में लोगों को इतनी समस्या है इनकी कि चलने फिरने को तकलीफ है. जाने फिरने चलने को जैसा इनको जाने आने को जगह नहीं है और रास्ता खराब है. आने आने के लिए रास्ता ही नहीं है. ना नगर पालिका के सीओ कुछ कर रहा है ना नगर सेवक कुछ कर रहा है. 8 महीने हो गए बस्तियों में नगर सेवक चुनकर है, मगर अभी तक क्यों नगर सेवक इधर बस्ती के अंदर झांके भी नहीं देखे. मानसून की पहली तेज बारिश अंजनगांव सुरजी के लिए राहत कम आफत ज्यादा बनकर आई है. प्रभाग नंबर 13 और प्रभाग नंबर 10 के निचले इलाकों में जलभराव से लोग परेशान है. सड़कें दरिया बन गई है. लगातार 3 घंटे की बारिश के बाद नालियां चौक हो गई है. नतीजा गंदा पानी लोगों के घरों के सामने जमा हो गया है. स्थानीय लोगों का आरोप है कि नगर सेवकों ने वादे तो बहुत किए लेकिन काम कुछ नहीं कर रहे हैं. इनको जनता की समस्या नजर नहीं आ रही है. अब ऐसे में नगर परिषद ने मानसून से पहले नालियों की सफाई नहीं कराई. इसके लिए प्लास्टिक और कचरे से नालियां जाम हो गई और 3 घंटे की बारिश में ही पूरा पानी इस एरिया में जमा हो गया, जिससे स्थानिक लोगों को काफी परेशानी हो रही है. पाणी साचल्यामुळे परिसरात दुर्गंधी पसरली असून डासांचे प्रमाणही वाढले आहे. त्यामुळे डेंग्यू, मलेरिया आणि इतर साथीच्या आजारांचा धोका निर्माण झाला आहे. नागरिकांचा संताप आता उफाळणार आहे. कर वेळेवर भरतो, मग मूलभूत सुविधा कधी मिळणार असा सवाल नागरिक प्रशासनाला विचारत आहे. मेरा नाम मोहम्मद जावेद अब्दुल रशीद. ये मेरा घर है और ये पूरा नाली का पानी पूरे वहाँ से मस्जिद के पास से पूरा पानी यहाँ आ जाता. नाली में कभी पानी
और इसकी बड़ी परेशानी है। नमाज को जा नहीं सकते, नाली का पानी है और बच्चे छोटे छोटे हैं, बच्चों पे आना जाने को बड़ी तकलीफ है और कोई लोड लेने का वाला नहीं है। अब मैं मेंबर के पास जाकर भी थक गया, बोला उनको पिछली बार भी अब भी कोई इधर आने को तैयार नहीं है, सिर्फ वोटों के वक्त आते हो। और इधर पूरे साफ बिच्छू नदी का एरिया है और बहुत तकलीफ है हमारे को। और पूरा नाली का पानी पूरी गंदगी में से हम आना जाना कर रहे हैं और इधर 4-5 घर है और बहुत परेशान है। इसका जल्द से जल्द जो है तो कुछ ना कुछ किया जाए। और नाली निकालने वाला कचरा है, पूरा नाली का कचरा सब इधर आ जाता बहकर। तो इसके लिए जो है तो मैं प्रशासन से और नगर सेवक से गुजारिश करूँगा कि इसके लिए कुछ ना कुछ जो है तो किया जाए। संबंधित नगरसेवक आणि नगर परिषद प्रशासन नेमके कुठे आहेत? प्रत्येक वर्षी पावसाळ्यात अशीच परिस्थिती निर्माण होणार का? नाल्यांची साफसफाई आणि पाण्याच्या निचऱ्याची कायमस्वरूपी व्यवस्था का करण्यात आली नाही, असे अनेक प्रश्न नागरिक उपस्थित करत आहेत. विकासाच्या मोठमोठ्या घोषणा करणाऱ्या प्रशासनाचे दावे पहिल्याच पावसात वाहून गेल्याचे चित्र दिसत आहे. विकासाचे दावे येथे अक्षरशः पाण्यात बुडाले आहेत. स्थानिक नागरिकांनी तातडीने जलनिचरा व्यवस्था सुधारण्याची, नाल्यांची स्वच्छता करण्याची आणि कायमस्वरूपी उपाययोजना राबवण्याची मागणी केली आहे. हम इस वक्त प्रभाग नंबर 13 में है। प्रभाग नंबर 13 नौगजी फ्लैट में हम यहाँ पर फातिमा मस्जिद के सामने है। यहाँ लोगों को बारिश के पानी के वजह से उनके घरों के सामने पानी जम जाने की वजह से काफ़ी समस्याओं का सामना करना पड़ रहा है। हमारे साथ इस एरिया के कुछ लोग हैं, हम उनसे बात करेंगे। क्या कहना चाहेंगे आप, जो आपके घरों के सामने पानी जमा हो गया है, उसके बारे में क्या कहना चाहिए? उसके बारे में हम ये कहना चाहेंगे कि जो प्रशासन है और जो नगर सेवक है, इस पर उन्होंने जो है ध्यान देने को ना, कि भाई ये हमारे को जो है काफ़ी समस्या का जो है वो करना पड़ रहा हमारे को, कि हमारे जो छोटे बच्चे हैं स्कूल में जाते हैं, मदरसे में जाते हैं, सामने मस्जिद भी है, नमाजों को जाते हैं और बहुत सारे जो है बुजुर्ग इंसान जो है बीमार भी है हमारे, तो उसके लिए हमको जो है बहुत तकलीफ जा रही। अब प्रशासन का काम है थोड़ा सा इस पर ध्यान देना। बरसात भर भी तकलीफ जा रही है, उसके बाद में उसके अलावा भी जो नालियाँ इधर बराबर बनी भी नहीं है, उसका भी पानी जो है आम दिनों में भी आता है। हमको जो है 12 महीने जो है इसकी तकलीफ जा रही। इसके लिए हमारे को जो है नालिया को भी बराबर करना है, जो रास्ते का भी जो है इसका भी ध्यान रखना है। इसलिए प्रशासन का और जो हमारे नगर सेवक है उनका भी काम है कि वह इस पे जो है ध्यान दे। आपकी नगर सेवकों से बात हुई थी तो क्या कहा उन्होंने? अभी टेंडर चालू नहीं है, बोले मुरुम आएंगे तो डाल देंगे बोले। तो इनकी साफ नाराजगी दिखाई दे रही है। उनका कहना है कि नगर सेवक ने और प्रशासन ने हमारी समस्या की ओर ध्यान देना चाहिए। जो पानी बारिश की वजह से यहाँ जमा हो रहा है, उस पानी की निकाय व्यवस्था के लिए उन्होंने प्रबंध करना चाहिए। अब सवाल ये निर्माण होता है कि आखिरकार नगर सेवकों ने प्री मानसून के पहले प्रभागों की सर्वे क्यों नहीं किए? आखिरकार नागरिकों की जो समस्या नागरिकों को निर्माण हो रही है, उस समस्या पर उनका निराकरण करने के लिए उन्होंने बैठक आयोजन क्यों नहीं की? जावेद शाह, सिटी न्यूज, अंजनगाव सुरजी। अंजनगाव सुरजीतील प्रभाग क्रमांक 10 आणि 13 मधील ही परिस्थिती प्रशासनासाठी गंभीर इशारा मानली जात आहे. सध्या पाऊस थांबला असला तरी आकाशात पुन्हा ढग दाटून आले आहेत. पुढील काही तासात पुन्हा जोरदार पाऊस झाल्यास परिस्थिती आणखीन बिकट होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे प्रशासनाने तातडीने उपाययोजना करून नागरिकांना दिलासा देणे आवश्यक झाले आहे. कॅमेरामॅन सह सिटी न्यूज साठी अंजनगाव सुरजी, पाहत राहा. समृद्धी महामार्गावर आज एक हृदयद्रावक दुर्घटना घडली असून एका क्षणात संपूर्ण कुटुंब उद्ध्वस्त झालं आहे. अमरावती जिल्ह्यातील धामणगाव परिसरात उभ्या कंटेनरला कारची भीषण धडक बसल्याने एकाच कुटुंबातील 5 जणांचा जागीच मृत्यू झाला. या दुर्घटनेमुळे संपूर्ण चंद्रपूर जिल्ह्यावर शोककळा पसरली आहे. समृद्धी महामार्गावरील हा भीषण अपघात आज सकाळी 11:30च्या सुमारास धामणगाव रेल्वे परिसरात घडला. चंद्रपूर येथील जीवने कुटुंब अकोल्याकडे जात असताना त्यांच्या सुझुकी इग्निस कारची रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या कंटेनरला जोरदार धडक बसली. धडक इतकी भीषण होती की कारचा अक्षरशः चुरडा झाला आणि 5 जणांचा जागीच मृत्यू झाला. मृतांमध्ये चालक भास्कर महादेव जीवने, त्यांचे वडील महादेव जीवने, आई लताबाई जीवने, पत्नी आरती जीवने आणि 12 वर्षीय मुलगी तृषा जीवने यांचा समावेश आहे. प्राथमिक माहितीनुसार संबंधित कंटेनर नो पार्किंग झोन मध्ये उभा होता
अपघाताचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झाले नसून दत्तापूर पोलीस अधिक तपास करीत आहेत. नागपुर मुंबई समृद्धि महामार्ग पर दत्तापुर पुलिस थाना क्षेत्र में एक कंटेनर ट्रक और एक कार के बीच में सड़क दुर्घटना हुई है। प्रारंभिक जानकारी के अनुसार कार ने पीछे से कंटेनर में जोरदार टक्कर मार दी, जिससे यह हादसा हुआ। दुर्घटना में कार में सवार एक ही परिवार के 5 लोगों की घटनास्थल पर ही मृत्यु हो गई। इस मामले में कंटेनर चालक को पुलिस ने हिरासत में लेकर उसके विरुद्ध मामला दर्ज किया है। घटना के आगे की जांच दत्तापुर पुलिस द्वारा की जा रही है। अमरावती ग्रामीण पुलिस द्वारा एक आह्वान है, समृद्धि महामार्ग पर वाहन चलाते समय निर्धारित गति सीमा का पालन करें तथा ओवर स्पीड में वाहन न चलाएं। ओवरटेक हमेशा दाई ओर से ही करें। समृद्धी महामार्गावरील या भीषण अपघाताने एका कुटुंबाचा संपूर्ण संसार संपुष्टात आला आहे. या दुर्घटनेमागील नेमके कारण काय आणि निष्काळजीपणा झाला का याचा तपास आता पोलीस करत आहेत. नागपूरच्या सिव्हिल लाईन परिसरातील उच्च न्यायालयाचे न्यायाधीश अनिल किल्लोर यांच्या स्नेह बंगल्यात विषारी नाग साप आढळल्याने एकच खळबळ उडाली. तब्बल 3 दिवसापासून परिसरात दिसणाऱ्या या नागाला अखेर सर्पमित्र शुभम पराळे यांनी धाडसी कारवाई करत सुखरूप पकडले. पाहूया हा थरारक घटनाक्रम. नागपूरच्या सिव्हिल लाईन परिसरातील स्नेह बंगल्यात विषारी नाग साप आढळल्याने परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले. माहितीनुसार उच्च न्यायालयाचे न्यायाधीश अनिल किल्लोर यांच्या निवासस्थानी काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना बंगल्याच्या मागील भागात साप दिसला होता. साप 3 दिवसापासून परिसरात वावरत असल्याची माहिती देण्यात आली. याबाबत बंगल्यातील कर्मचारी संकल्प नरवाडे यांनी तातडीने पोलीस कंट्रोल रूमला माहिती दिली. त्यानंतर सर्पमित्र शुभम पराळे यांच्याशी संपर्क साधण्यात आला. त्यावेळी शुभम पराळे हे मानकापूर येथे कामात व्यस्त होते. मात्र माहिती मिळताच त्यांनी तात्काळ घटनास्थळ गाठले. बंगल्याची पाहणी करत असताना इन्व्हर्टर खाली साप लपून बसल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. साप शोधण्यासाठी प्रयत्न सुरू असतानाच अचानक नागाने फणा काढून बाहेर येत हल्ला करण्याचा प्रयत्न केला. मात्र सर्पमित्र शुभम पराळे यांनी प्रसंगावधान राखत कोणतीही घाबरगुंडी न उडवता रेस्क्यू सुरू ठेवले. काही वेळानंतर विषारी नागाला सुरक्षितपणे पकडण्यात यश आले. यानंतर नागाला भरणीत बंदिस्त करून वन विभागाच्या सेमिनरी हिल्स TTC ट्रान्झिट सेंटर येथे पंचनामा करण्यात आला. पुढील कार्यवाहीसाठी नागाला वन विभागाच्या ताब्यात देण्यात आले. या धाडसी रेस्क्यूमुळे संभाव्य धोका टाळला असून सर्पमित्र शुभम पराळे यांच्या तत्परतेचे सर्वत्र कौतुक होत आहे. सर्पमित्रांच्या सतर्कतेमुळे आणि वेळेवर केलेल्या कारवाईमुळे मोठा अनर्थ टळला. पावसाळ्यात सापांचे दर्शन वाढत असल्याने नागरिकांनी घाबरून न जाता तातडीने सर्पमित्र किंवा वन विभागाशी संपर्क साधावा असे आवाहन करण्यात येत आहे. अधिक बातम्यांसाठी पाहत रहा सिटी न्यूज. नागपुरातील जरीपटका परिसरात चोरट्यांनी एका मोबाईल दुकानावर धाड टाकत लाखोच्या मोबाईल फोनवर हात साफ केला आहे. दुकानाचे शटर तोडून तब्बल 33 नवीन आणि जुने मोबाईल फोन चोरीला गेल्याने व्यापाऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. या प्रकरणी जरीपटका पोलिसांनी अज्ञात आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे. नागपूरच्या जरीपटका पोलीस ठाण्याच्या हद्दीतील कडबी चौक परिसरात ही चोरीची घटना घडली. फिर्यादी यश सिद्धार्थ गजबिये यांचे जुने आणि नवीन मोबाईल विक्रीचे दुकान बंद असताना अज्ञात चोरट्यांनी दुकानाचे शटर तोडून आत प्रवेश केला. दुकानातील विविध कंपन्यांचे एकूण 33 नवीन आणि जुने मोबाईल फोन चोरट्यांनी लंपास केले. ही घटना 25 जूनच्या रात्रीपासून 26 जूनच्या सकाळी दरम्यान घडल्याचे पोलिसांनी सांगितले आहे. दुकानदाराने दिलेल्या तक्रारीनंतर जरीपटका पोलिसांनी अज्ञात आरोपी विरुद्ध भारतीय न्याय संहितेच्या संबंधित कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे. सध्या पोलिसांकडून आरोपीचा शोध सुरू असून परिसरातील CCTV फुटेज आणि इतर पुराव्यांच्या आधारे तपास करण्यात येत आहे.
नागपुरात वाढत्या चोरीच्या घटनेमुळे व्यापाऱ्यांमध्ये चिंता व्यक्त केली जात आहे. या प्रकरणातील आरोपींना पोलीस किती लवकर अटक करतात आणि चोरीचा मुद्देमाल जप्त करण्यात यश मिळते का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. नागपूर जिल्ह्यातील रामटेक तालुक्यातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. विहिरीची साफसफाई करत असताना विजेचा धक्का लागून एका तरुण मजुराचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. या प्रकरणात ठेकेदाराने आवश्यक सुरक्षा साधने उपलब्ध करून दिली नसल्याचा आरोप होत असून पोलिसांच्या तपासाच्या भूमिकेवरही प्रश्न उपस्थित केले जात आहेत. नागपूर जिल्ह्यातील रामटेक तालुक्यातील घोटीटोक गावात ही दुर्दैवी घटना घडली. मनसर हेटीटोला येथील दीपक सत्यवान वरठी हे विहिरीच्या साफसफाईचे काम करत असताना विजेचा धक्का लागून त्यांचा जागीच मृत्यू झाला. मिळालेल्या माहितीनुसार घोटीटोक येथील NB फार्मर्स परिसरात ठेकेदार बिरेंद्र लोखंडे यांच्या माध्यमातून हे काम सुरू होते. कामासाठी विजेवर चालणाऱ्या मोटारीचा वापर करण्यात येत होता. मात्र कामगाराला इन्सुलेटेड रबरचे बूट, इन्सुलेटेड हातमोजे, सेफ्टी बेल्ट, हेल्मेट, गॅस डिटेक्टर आणि गॅस मास्क यासारखी आवश्यक सुरक्षा साधने उपलब्ध करून देण्यात आली नव्हती, असा आरोप करण्यात आला आहे. याच निष्काळजीपणामुळे विजेचा धक्का लागून दीपक वरठी यांचा मृत्यू झाल्याचा दावा केला जात आहे. या घटनेमुळे परिसरात शोककळा पसरली असून मृताच्या कुटुंबांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. दरम्यान रामटेक पोलिसांनी या प्रकरणी आकस्मिक मृत्यूची नोंद केली आहे. मात्र सुरक्षा नियमाचे पालन झाले होते का, तसेच ठेकेदाराची जबाबदारी काय होती याबाबत सखोल चौकशी झाली आहे का, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. या प्रकरणाची निष्पक्ष चौकशी करून दोषींवर योग्य ती कारवाई करण्याची मागणी स्थानिकांकडून होत आहे. कामगारांच्या सुरक्षेकडे दुर्लक्ष केल्यास अशा दुर्दैवी घटना पुन्हा घडू शकतात. या प्रकरणात तपासातून नेमके काय सत्य समोर येते आणि जबाबदारांवर कारवाई होते का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. आसेगाव देवी परिसरात मुसळधार पावसाने जनजीवन विस्कळीत झाले आहे. पिंपळगाव ते आसेगाव देवी मार्गावरील पुलावरून वेगाने पाणी वाहत असल्याने वाहतूक पूर्णपणे बंद झाली आहे. मात्र धक्कादायक बाब म्हणजे काही नागरिक जीव धोक्यात टाकून या पाण्यातून मार्ग काढण्याचा प्रयत्न करीत आहे. आसेगाव देवी परिसरात झालेल्या मुसळधार पावसामुळे पिंपळगाव ते आसेगाव देवी मार्गावरील पुलावरून पाण्याचा प्रचंड वेगाने प्रवाह सुरू आहे. पुलाची उंची कमी असल्याने नदीचे पाणी थेट पुलावरून वाहत आहे. पुलाखाली झाडाच्या फांद्या आणि कचरा अडकल्याने पाण्याचा निचरा मंदावला असून परिस्थिती अधिक गंभीर बनली आहे. त्यामुळे या मार्गावरील वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली. दरम्यान काही नागरिकांनी जीवाची पर्वा न करता पुलावरील वाहत्या पाण्यातून मार्ग काढण्याचा प्रयत्न केला. या धाडसामुळे मोठा अपघात होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. स्थानिक नागरिकांनी भविष्यात अशा घटना टाळण्यासाठी पुलाची उंची वाढवावी, तसेच कायमस्वरूपी उपाययोजना कराव्यात, अशी मागणी प्रशासनाकडे केली आहे. सध्या पुलावरून पाण्याचा प्रवाह सुरू असल्याने प्रशासनाने नागरिकांना धोका पत्करून पूल ओलांडण्याचा प्रयत्न करू नये, असे आवाहन केले आहे. मात्र या मार्गावरील समस्या कायमची सोडवण्यासाठी प्रशासन नेमकी कोणती पावले उचलणार, याकडे सर्वांचे आता लक्ष लागले आहे. वाशिम जिल्ह्यातील रिसोड तालुक्यात कास नदीच्या पुरामुळे पुन्हा एकदा शेतकऱ्यांवर संकट कोसळलं आहे. विशेष म्हणजे या भागात मोठा पाऊस नसतानाही बुलढाणा जिल्ह्यात झालेल्या मुसळधार पावसाचं पाणी कास नदीत आलं आणि नदीला पूर आला. या पुरामुळे नेतसा ते कोळ्याळी मार्ग हा काही काळ बंद राहिला, तर अनेक शेतकऱ्यांच्या शेतीतील सुपीक माती वाहून गेल्याने ऐन पेरणीच्या हंगामात मोठे नुकसान झाले आहे. वाशिम जिल्ह्यातील रिसोड तालुक्यातील कास नदीला आलेल्या पुरामुळे परिसरातील जनजीवन विस्कळीत झालं. पुराच्या पाण्यामुळे नेतसा ते कोळ्याळी हा महत्वाचा मार्ग काही काळ वाहतुकीसाठी बंद ठेवावा लागला. या भागात फारसा पाऊस झाला नसतानाही बुलढाणा जिल्ह्यातील मुसळधार पावसाचं पाणी नदीत आल्याने अचानक परिस्थिती निर्माण झाली. पुराच्या वेगवान प्रवाहामुळे अनेक शेतातील सुपीक माती वाहून गेली.
ऐन पेरणीच्या काळातच झालेल्या या नुकसानीमुळे शेतकऱ्यांसमोर नवं आर्थिक संकट उभं राहिलं आहे. माती वाहून गेल्यामुळे अनेक ठिकाणी पेरण्या काही दिवस पुढे ढकलाव्या लागण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. मागील 2 वर्षापासून काच नदीला वारंवार पूर येत असल्याचं स्थानिक शेतकरी सांगत आहेत. नदीचं तातडीने खोलीकरण करून कायमस्वरूपी उपाययोजना कराव्यात अशी मागणी शेतकऱ्यांनी पुन्हा एकदा प्रशासनाकडे केली आहे. मात्र वारंवार मागणी करूनही प्रशासनाकडून ठोस पावलं उचलली जात नसल्याने परिसरातील शेतकरी संतप्त झाले असून लवकरात लवकर उपाययोजना करण्याची मागणी त्यांनी केली आहे. काच नदीच्या वारंवार येणाऱ्या पुरामुळे शेती वाहतूक आणि ग्रामीण जीवनावर गंभीर परिणाम होत आहेत. आता प्रशासन शेतकऱ्यांच्या मागणीची कितपत दखल घेते आणि नदीच्या खोलीकरणाचा प्रश्न कधी मार्गी लावतो याकडे संपूर्ण परिसराचे लक्ष लागले आहे. अवघं मालेगाव आज भक्ती रसात न्हाऊन निघालं. शेगावच्या संत गजानन महाराजांच्या पवित्र पालखीचं शहरात जल्लोषात स्वागत करण्यात आलं. रांगोळ्यांनी सजलेले रस्ते, फुलांचा वर्षाव, बँडच्या गजरात घुमणारा जयघोष आणि टाळ मृदुंगाच्या तालावर विठू नामाचा अखंड गजर. 700हून अधिक वारकऱ्यांच्या उपस्थितीत मालेगाव शहरात भक्तीचा अविस्मरणीय सोहळा रंगला. पाहूया आमचे प्रतिनिधी संदीप भातुडकर यांचा हा विशेष रिपोर्ट. शेगावच्या संत गजानन महाराजांच्या पालखीचा वाशिम जिल्ह्यातील आजचा दुसरा दिवस भक्तिमय वातावरणात पार पडला. आज ही पालखी मालेगाव शहरात दाखल होताच संपूर्ण शहराने तिचे जल्लोषात स्वागत केले. महिलांनी रस्त्यावर आकर्षक रांगोळ्या काढून पालखीचे स्वागत केले. ठिकठिकाणी फुलांचा वर्षाव करण्यात आला तर बँडच्या गजरात आणि जयघोषात पालखीचे स्वागत करण्यात आले. पालखी दर्शनासाठी नागरिकांनी मोठी गर्दी केली होती. या दिंडीत 700हून अधिक वारकरी सहभागी झाले असून हातात भगव्या पताका, मुखी विठ्ठल नाम आणि टाळ मृदुंगाच्या गजरात ते पंढरपूरच्या दिशेने मार्गक्रमण करत आहेत. भक्ती, श्रद्धा आणि वारकरी परंपरेचा संगम अनुभवण्यासाठी भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते. संपूर्ण मालेगाव शहरात ज्ञानोबा माऊली तुकाराम आणि गणगण गणात बोतेच्या जयघोषाने भक्तिमय वातावरण निर्माण झाले. चला हो पंढरी जाऊ, जीवाचा जीवलग पाहू या अभंग पंक्तीप्रमाणे शेगावीचा राणा संत गजानन महाराज यांचा पालखी सोहळा आषाढी एकादशीनिमित्त श्री क्षेत्र पंढरपूर येथे जात असून या पालखी सोहळ्याचे आज मालेगाव शहरात आगमन झाले. आपण पाहू शकता मालेगाव शहरातील पंचायत समितीच्या प्रांगणात या पालखी सोहळ्याचे आगमन झाले असून या ठिकाणी मोठ्या संख्येने भाविक भक्त श्रीच्या दर्शनासाठी इथं गर्दी करत आहे. आपण बघू शकता या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर भाविकांची गर्दी जमली आहे. पंचायत समितीच्या या प्रांगणात मोठ्या प्रमाणावर भाविक श्रीच्या दर्शन घेत असून या ठिकाणी पालखीचा विसावा राहणार आहे. त्यानंतर पालखी गेल्या 2 दिवसापासून जिल्ह्यात मुक्कामी असून उद्या ही पालखी विदर्भातील मराठवाड्याकडे प्रस्थान करणार आहे. संदीप भातुडकर, सिटी न्यूज, वाशिम. श्रद्धा, भक्ती आणि वारकरी परंपरेचा सुंदर संगम अनुभवायला मिळालेला हा सोहळा मालेगावकरांसाठी अविस्मरणीय ठरला. आता ही पालखी हजारो वारकऱ्यांसह विठुरायाच्या भेटीसाठी पंढरपूरच्या दिशेने पुढील प्रवासाला निघाली आहे. देशाला पोलिओ मुक्त ठेवण्यासाठी सुरू असलेल्या राष्ट्रीय पल्स पोलिओ मोहिमेला बुलढाणा जिल्ह्यात उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. मेहकर तालुक्यातील खंडाळा देवी येथे आरोग्य विभागाच्या पुढाकारातून आयोजित करण्यात आलेल्या मोहिमेत तब्बल 120 चिमुकल्यांना पोलिओ प्रतिबंधक लसीचे 2 थेंब देण्यात आले. या मोहिमेत आशा स्वयंसेविका, अंगणवाडी सेविका आणि आरोग्य कर्मचाऱ्यांनी घरोघरी जाऊन जनजागृती करत पालकांना लसीकरणासाठी प्रोत्साहित केले. बुलढाणा जिल्ह्यातील मेहकर तालुक्यातील खंडाळा देवी येथे राष्ट्रीय पल्स पोलिओ मोहिमेला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. अंगणवाडी केंद्र आणि जिल्हा परिषद मराठी शाळेत आयोजित करण्यात आलेल्या लसीकरण मोहिमेत 5 वर्षाखालील तब्बल 120 बालकांना पोलिओ प्रतिबंधक लसीचे 2 थेंब देण्यात आले. ही मोहीम आरोग्य विभागाच्या मार्गदर्शनाखाली राबवण्यात आली. मोहिमेच्या यशासाठी आशा स्वयंसेविका, अंगणवाडी सेविका आणि आरोग्य कर्मचाऱ्यांनी घरोघरी जाऊन पालकांमध्ये जनजागृती केली.
पात्र असलेल्या प्रत्येक बालकाला लसीकरण केंद्रावर आणण्यासाठी विशेष प्रयत्न करण्यात आले. पोलिओ हा गंभीर आणि कायमस्वरूपी अपंगत्व निर्माण करणारा आजार असून त्याच्या समूळ उच्चाटनासाठी प्रत्येक बालकाला वेळेवर पोलिओचे 2 थेंब देणे अत्यंत आवश्यक असल्याचे आरोग्य विभागाने सांगितले. पालकांनीही मोठ्या प्रमाणात सहभाग नोंदवत आपल्या पाल्यांना लसीकरणासाठी आणले. आरोग्य विभागाने पुन्हा एकदा आवाहन केले आहे की 5 वर्षाखालील एकही बालक पोलिओच्या 2 थेंबापासून वंचित राहू नये आणि प्रत्येक राष्ट्रीय पल्स पोलिओ मोहिमेत पालकांनी आपल्या मुलाचे लसीकरण करून घ्यावे. खंडाळा देवी येथील ही यशस्वी मोहीम पोलिओ मुक्त भारताच्या दिशेने आणखीन एक महत्त्वाचे पाऊल मानली जात आहे. आरोग्य विभागासह आशा स्वयंसेविका, अंगणवाडी सेविका आणि ग्रामस्थांच्या सहकार्यामुळे ही मोहीम प्रभावीपणे पार पडली. नीट नंतर आता टीईटी. महाराष्ट्रातील लाखो शिक्षक भरतीच्या इच्छुक उमेदवारांना मोठा धक्का बसला आहे. परीक्षेच्या अवघ्या काही तासापूर्वी टीईटी पेपर लीक प्रकरणाचा भंडाफोड करत भिवंडी पोलिसांनी 3 आरोपींना अटक केली आहे. आरोपीकडून टीईटी परीक्षेचे 4 मूळ प्रश्नपत्र संच जप्त करण्यात आले असून हे प्रश्नपत्र तब्बल 1.5 कोटी रुपयात विक्रीसाठी आणल्याचा धक्कादायक खुलासा झाला आहे. या संपूर्ण प्रकरणामुळे राज्यातील परीक्षा व्यवस्थेवर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहेत. शिक्षक होण्याचे स्वप्न पाहणाऱ्या लाखो उमेदवारांसाठी धक्कादायक बातमी समोर आली आहे. 28 जून रोजी होणाऱ्या महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षेचा म्हणजेच टीईटीचा पेपर परीक्षेपूर्वीच लीक झाल्याचा मोठा खुलासा झाला आहे. गुप्त माहितीच्या आधारे भिवंडीतील कोनगाव परिसरात पोलिसांनी सापळा रचत 3 आरोपींना ताब्यात घेतले. अटक करण्यात आलेल्या आरोपींकडून टीईटी पेपरचे 4 मूळ प्रश्नपत्र संच तसेच डेबिट आणि क्रेडिट कार्ड जप्त करण्यात आले. प्राथमिक तपासात हे प्रश्नपत्र दिल्लीहून आणण्यात आल्याचे समोर आले असून ते सुमारे 1.5 कोटी रुपयात विक्री करण्याचा कट असल्याची माहिती पोलिसांनी दिली. अटक करण्यात आलेल्या 3घांपैकी एक आरोपी हरियाणाचा तर 2 बिहारचे रहिवासी असल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. या प्रकरणातील मुख्य सूत्रधार अद्याप फरार असून त्याचा शोध सुरू आहे. पेपर नेमका कुठून लीक झाला, तो कोणाला विकला जाणार होता आणि या रॅकेटमध्ये आणखीन कोणाचा सहभाग आहे याचा तपास आता विशेष तपास पथक करत आहेत. या तपासासाठी 2 सहाय्यक पोलीस आयुक्त, 9 पोलीस निरीक्षक आणि 20 पोलिसांचा समावेश असलेले विशेष पथक तयार करण्यात आले आहे. दरम्यान या गंभीर प्रकारानंतर महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेने 28 जूनची टीईटीची परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला असून नव्या तारखेची घोषणा लवकरच करण्यात येणार आहे. या घटनेमुळे राज्यातील लाखो विद्यार्थ्यांमध्ये संताप आणि संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले आहे. नीट नंतर आता टीईटी पेपर लीक प्रकरणाने पुन्हा एकदा परीक्षा व्यवस्थेच्या पारदर्शकतेवर गंभीर प्रश्न उपस्थित केले आहेत. या रॅकेटचा मुख्य सूत्रधार कोण, प्रश्नपत्र नेमके कुठून बाहेर पडले आणि या कटामागे आणखीन कोण आहेत याकडे आता संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे. जाता जाता पुन्हा एकदा आजच्या ठळक बातम्या. आपण आता सिटी न्यूज चॅनल आपल्या टीव्हीवर सुद्धा बघू शकता. यामध्ये आता अमरावती जिल्ह्यानंतर विदर्भ आणि महाराष्ट्राचे दर्शक घर बसल्या आपल्या केबल टीव्हीवर सिटी न्यूजच्या बातम्या पाहू शकतील. यात लवकरच आम्ही आपल्यापर्यंत पोहोचणार आहोत. जर आपल्या टीव्हीवर सिटी न्यूज चॅनल दिसत नसेल तर आपण आपल्या केबल ऑपरेटरशी संपर्क साधावा आणि सिटी न्यूज केबलच्या व्यतिरिक्त यूट्यूब, फेसबुक, इंस्टाग्राम आणि ट्विटरवर सुद्धा बघू शकता. याकरिता सोशल मीडिया अकाउंट सबस्क्राईब करा, फॉलो करा, लाईक करा. यूट्यूब अकाउंट सबस्क्राईब करण्याकरिता सबस्क्राईब बटनला क्लिक करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका, कारण सर्वात आधी समाचार आपल्यापर्यंत पोहोचणार आहेत. सिटी न्यूजचे फेसबुक पेज लाईक करा आणि इंस्टाग्राम आणि ट्विटर हँडल फॉलो करा.
आपण व्हॉट्सअपवर सुद्धा सूचना देऊन न्यूज प्राप्त करू शकता. व्हॉट्सअप नंबर स्क्रीनवर येत आहे. हे बातमीपत्र एवढ्यावरच थांबूया. पुन्हा भेटूया नवीन घडामोडींसोबत. नमस्कार. हर खबर पर पैनी नजर, हर मुद्दे पर सटीक वार, यही है सिटी न्यूज की पहचान. जहाँ सच्चाई की आवाज दबाई जाती है वहाँ सिटी न्यूज उठाता है सवाल. हर स्क्रीन पर, हर प्लेटफॉर्म पर हमारी मौजूदगी बोलती है. सिटी न्यूज हमेशा सच के साथ.